नाशिक शहरातील रस्ते व आरोग्याच्या समस्यांवर त्वरित उपाययोजनांची मागणी मनसेचे महानगरपालिकेला निवेदन। नाशिक शहरातील महत्त्वाचे रस्ते व कॉलनी रोड खड्ड्यांनी भरले असून यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। तसेच शहरात अस्वच्छता आणि असुरक्षित पाणी पुरवठा या समस्या उग्र रूप धारण करीत आहेत। या सर्व समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिष्टमंडळाने नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे। रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण। शहरातील महत्त्वाचे रस्ते आणि कॉलनी रोड खड्ड्यांनी भरलेले आहे। खड्डे बुजवण्याचे काम अनेकदा केवळ नावापुरते होत असल्याने ते पुन्हा जैसे थे स्थितीत येतात। यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघात होण्याची शक्यता वाढत आहे। अस्वच्छता व आरोग्याच्या समस्या वाढल्या। शहरातील अनेक भागात अस्वच्छतेचे प्रमाण वाढले असून त्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारखे रोग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे। तसेच पाणी पुरवठाही असुरळीत झाला असून नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। तर मनसेचा इशारा 8 दिवसात कार्यवाही न झाल्यास आंदोलन। महापालिकेकडून वेळोवेळी या संदर्भात तक्रारी केल्या असतानाही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे। 8 दिवसांच्या आत समस्यांचे निराकरण न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय। पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। निवेदन देताना मनसे प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख, सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, जिल्हा सचिव ॲडव्होकेट संदेश जगताप, विभागाध्यक्ष सत्यम खंडारे आणि अन्य पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानगरपालिकेने या समस्यांवर त्वरित उपाययोजना करणे गरजेचे असून नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे आवश्यक आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.